हे हॅलो गाईज, मी सोनाली. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. तुम्हाला वाटत असेल की हा काळोख काय दिसतोय, तर ॲक्च्युली हे माझं आणि ओजसचं आदल्या दिवशी रात्रीचं संभाषण आहे. ते तुम्ही पुढे ऐका, कारण उद्यापासून आपला लाडका ओजस जाणार आहे स्कूलमध्ये. ऐका पुढे. ओजस, ए ओजस, उद्या कुठे जायचं बेटा? सकाळी उठल्यावर स्कूलला ना? काय काय घेऊन जायचं मला सांग पटापट. चल आता. पाणी बॉटल येस. अजून चपाती भाजी येस. टिफिनमध्ये न्यायचं ना टिफिन. अजून अजून बॅग न्यायचं. बॅग. आणि तिथे काय काय आहे स्कूलमध्ये? काय काय? स्लायडिंग. अजून हॉर्स. अजून जम्पिंग. अजून गाडी. वाव. हो, स्कूलची गाडी. वाव. हा, टोटो गाडी होती. छान आहे स्कूल. तुला आवडलं? वाव. व्हॉट इज युअर नेम? ओजस. आणि मला सांग, व्हॉट इज युअर स्कूल नेम? हॅलो किड्स. येस. चलो झोपा, उद्या लवकर उठून जायचं आपल्याला. हां, फायनली तो दिवस उजेडलेला आहे आणि माझं टिफिन आणि बॉटल रेडी आहे, कारण की त्याच्या आवडीचंच टिफिनला दिलं, कारण की तो किती वेळ स्कूलमध्ये बसेल वगैरे माहीत नव्हतं. त्यामुळे त्याच्या आवडीचं दिलं. आणि छान छान नवीन सुरुवात आहे, म्हणून नवीन सुरुवात आपण नवीन कपड्यांनी करूयात. आणि नवीन कपडे घालायचं आम्हाला खूप वावडं आहे, म्हणून तो रडत होता, पण ठीक आहे, तेवढाच तो एक्सायटेड होता आणि खुश होता. आणि नवीन सुरुवात बाप्पाच्या दर्शनापासून झाली. पुढे बघा तो काय म्हणतोय. हां, चला. ए ओजस, कुठे चालला? हां, बाय बाय करा सगळ्यांना. आता स्कूलमध्ये येऊन पोचलोय. ॲडमिशन प्रोसिजर जी पण होती ते सगळी पूर्ण झालेली आहे आणि फायनली आपल्या लाडक्या ओजसचं ॲडमिशन झालेलं आहे प्ले ग्रुपसाठी. तर आपला हा स्कूलचा पहिला दिवस असल्याकारणाने आपण हे मस्त फ्रेम घेऊन फोटो काढलेला आहे आणि त्याच्यासोबत त्याचा एक मित्र पण आहे. तर हा आउटडोअर प्ले एरिया आहे स्कूलचा. तर ओजस सगळं काही खेळत होता आवडीने. आणि हा इंडोर प्ले एरिया आहे, तिथेही त्याला सगळंच खेळायचं होतं. आणि लंच टाईम पण झालेला होता, तर सगळे मुलं लंचसाठी बसलेत. आणि ओजसने छान असे स्वच्छ हात धुतलेले आहेत त्या दीदीने, आणि तिने त्याला टिफिन बॉक्सही ओपन करून दिला. म्हणजे पर्सनली तेच लोक स्वतः केअर करत होते. आणि मला हे पाहून खूप छान वाटलं की चला, आपलं बाळ ते सुखरूप आहे. पुढे जाऊन ओजसचे न्यू फ्रेंड्स पण बनत आहेत. आणि जे पण स्कूलमध्ये खेळणी आहेत ते प्रत्येक खेळणं त्याला खेळायचं होतं. खरंच खूप आनंदी होता, एक्सायटेड होता. आणि मला हे पाहून खूप छान वाटलं. त्यांनी जाताना आपल्याला एक स्कूल बॅग दिलेली आहे, त्यामध्ये बुक्स आणि कंपास बॉक्स होती. चला तर मग बाय. पण जाता जाता एक सांगावं असं वाटेल की खरंच मोठी होतात मुलं, आई मोठी होत नाही.